तर तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही असं अमित ठाकरे यांनी सवाल विचारलाय। टीईटी पेपर फुटी प्रकरणी अमित ठाकरे यांचा सरकारवर हा निशाणा। तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का असंही अमित ठाकरे यांनी विचारले। तर तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, सरकार मात्र ऑपरेशन टायगर मध्ये मग्न आहे असं अमित ठाकरे यांनी म्हटलंय। काय म्हटले पाहूया। तलाठी भरती, पोलीस भरती, नीट, सीईटी आणि आता टीईटी। तुमची एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय पूर्ण का होत नाही? तुमची सिस्टीम एवढी सडली आहे का? पेपरफुटी विरोधी कडक कायदे फक्त मंत्रालयाच्या कपाटात सजवण्यासाठी आहेत का? सिस्टीमच्या नालायकीमुळे देशाचा कणा असलेला तरुण डिप्रेशनमध्ये चाललाय, टोकाचं पाऊल उचलतोय। सरकार मात्र ऑपरेशन टायगर करण्यात मग्न आहे। किमान आता तरी तुमचं हे घाणेरडं राजकारण बाजूला ठेवा। अमरावतीमध्ये टीईटी पेपरफुटी विरोधात युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचं आंदोलन। राजकमल चौकात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय। पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। टीईटी पेपर फुटी प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं उदय सामंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले। पेपर फोडणाऱ्यांवर सरकार कठोर कारवाई करणार असंही ते म्हणाले। चौकशी होईल, त्याच्यावर कारवाई होईल। ही प्रवृत्ती कोण आहे, कशा पद्धतीने हे पेपर फोडले जात आहे याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर, कारण ती इन्क्वायरी सुरू होईल। ती इन्क्वायरी सुरू असताना मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही, परंतु या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शासन कारवाई करेल आणि पोलीस देखील